कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो वहिनी। हा वहिनी, गुड न्यूज आहे। काय झालं? आज सकाळी मंदिर नक्की। अरे वा, ठरलं का? हो। वा वा वा, थँक्यू 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 सो मच वहिनी। अहो काल रात्री फोन करत होते तुम्हाला, पण फोन काय लागलाच नाही। हा, बहुतेक नेटवर्कचा इश्यू असेल। काय पण काय झालं होतं? नाही नाही हो, काही नाही। बाबा बरे आहेत ना? हो, एकदम उत्तम। हा, काय म्हटले? आज भेटून बोलतील म्हणाले। बाकी सगळं ठीक आहे ना? हो। म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही हो वहिनी। ठीक आहे, बरं ठेवू फोन? हा वहिनी वहिनी, एक मिनिट। हा हा बोला। हा, ऐका ना। हा बोला ना। नाही म्हणजे काय काय म्हणताय मग? बाकी काय म्हणताय? आणि काय नाही, तिकडे गेले मी। चारुहास सर होते, त्यांना सांगितलं जे काय आहे उद्याचं, आणि निघाले तिथून। आता रिक्षात बसते, चाललीच आहे घरी। हा नाही, ते नाही। मग ते तिकडे 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 कुठे? तिकडे नाही का तुम्ही गेला होता बाबांना भेटायला? हा तिकडे? नाही म्हणजे काय, सगळं ठीक आहे ना तिकडे? हो वहिनी, आत्ताच तर सांगितलं तुम्हाला। चारुहास सरांना भेटले, त्यांना सांगितलं, आणि बाकी काही नाही, निघाले तिथून। अच्छा, आणि काय काय कोण कोण भेटलं तिकडे? कोण कोण होतं? आजी होत्या। आजी आणि 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 अधिपती भाऊजी होते। हा, ते काय काय म्हटले मग? ते कोण? ते काय म्हटले? अच्छा, अधिपती भाऊजी का? हा, अधिपती काय काय म्हटले? काय नाही, जनरल हो, जेवून जा म्हणाले, बाकी काय नाही। माझ्याबद्दल काहीच काहीच नाही बोलले का? हो म्हणाले ना। काय बोलले? आय लव्ह यू असं म्हणाले। काय? आय लव्ह यू असं सांगा म्हणाले। नाही वहिनी, तुम्ही उगाच काहीतरी मला खोटं कशाला सांगताय? असं कसं असं असं खरं खरंच बोलले? ते बोलले असं? का नाही बोलणार? चला वहिनी, खरं सांगा ना प्लीज। आय मिस मास्तरीन बाई असं म्हणाले। उगाच चेष्टा करता वहिनी, असं कसं बोलतील ते? असं काही बोलले नसणार ते। पण त्यांनी असंच म्हणायला हवंय ना तुम्हाला? काय वहिनी, उगाच कशाला? अहो पण तुमचं मन म्हणते ना हेच सगळं। मी ठेवते फोन आता, तुम्ही उगाच त्रास देताय। मी ठेवते। हा, आता फोन ठेवायचा तुम्हाला का? आता काय झालं? बरं वहिनी, आज सकाळी मंदिर नक्की। वहिनी, आणि खरंच थँक्यू हा। भाऊजींना पण सांगा। अहो काय थँक्यू म्हणताय वहिनी? नाही नाही नाही, खरंच खरंच तुमच्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच। आय लव्ह यू। हा, ते मला नको, अधिपती भाऊजींना म्हणा। ठेवते फोन, बाय। काय झालं बाबा? फार लागलं का तुझ्या मनाला? काय? मी काल बोललो ते? नाही बाबा, माझ्या मनाला मी ठीक आहे बाबा। मला माहितीये तुम्ही जे बोलताय ते सगळं काळजीतून बोलताय। इट्स ओके। पण मी खरंच खूप बोललो ग, माफ कर मला। बाबा माफी काय मागताय? तुमचं तुमच्या जागी बरोबर आहे। माझं माझ्या जागी बरोबर आहे, आणि तुझ्या जागी? माझ्या जागेवर काही चूक नाही आणि बरोबर नाही बाबा। मला फक्त एवढंच माहितीये की मला माझ्या बाळाला हक्काचं घर आणि त्याचे वडील मिळवून द्यायचे, बस। आणि ह्यात तुझा हकनात जीव गेला तरी चालेल, असंच ना? हो बाबा, माझा जीव वगैरे काही जाणार नाहीये। अक्षरा, मला हेच समजत नाहीये की इतक्या खात्रीने कसं बोलू शकतेस तू? हो का? तुम्ही मला सांगा बाबा, तुम्हाला कोणी काही बोललंय का? तुम्ही सारखं सारखं जीव जाईल असं का बोलताय? बघ, मुद्दा तो नाहीये, पण म्हणजे संकट आहेच ना। बाबा, मी तुम्हाला कसं समजावून सांगू मला कळत नाहीये। फक्त मी एवढंच सांगते बाबा, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात म्हणून मी माझ्या जागी चुकीची ठरत नाही। अक्षरा, दोघं जण बरोबर असू शकत नाही। असू शकतो बाबा, अर्थातच असू शकतो। हे बघा, तुम्हाला असं वाटतं की भुवनेश्वरी मॅडम काहीतरी कारस्थानं करणार आहेत, हा तुमचा विश्वास 100% आहे। पण बाबा, मलाही अधिपतींवर विश्वास आहे की काहीही झालं तरी ते माझ्या बरोबर असणार। हा विश्वासही 1000% आहे।
म्हणजे तुमची भीती खरी आहे, तसंच माझी खात्री सुद्धा तितकीच खरी आहे बाबा. अक्षरा, बघा बाबा, ऐका, मी तुम्हाला आता काहीच एक्सप्लेन नाही करू शकत. जे काय ते काळच सांगेन. पण मी तुम्हाला एवढंच सांगते बाबा, तुम्हाला माझा अभिमान वाटेल आणि अधिपतींविषयी प्रेम आणि आदर वाटेल, एवढं नक्की. मी येते, मला मंदिरात जायचं. आई, मी निघते. हा, हो हो, सावकाश जा आणि लवकर ये घरी. हो हो, आज काहीतरी हाताला लागेल ठोस. काय हाताला लागणार आहे? नाही नाही, काय नाही. बरं, ते इराशी बोललीस का तू? नाही, म्हणजे तुझ्याशी बोलायचं म्हणाली होती. मला फोन आला होता तिचा. का? काय माहिती, बोलायचं असेल ना तुझ्याशी काहीतरी. मला माहितीये तिला काय बोलायचंय माझ्याशी. काय? सतत डिवोर्स घे म्हणून मागे लागली माझ्या. काय करावं ना इराचं? का तुझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करते ही मुलगी? बरं, मी हिला समजावून सांगितलंय हा, तरी तिचं तेच चाललंय. आणि आई, मला माझा संसार वाचवायचा आहे. मी त्यासाठी काय काय प्रयत्न करते माझं मला माहित. आणि मला खात्री आहे ग, मला माहितीये मी माझ्या घरी मानानं परत जाणार. अक्षू, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत रे बाळा. थँक्यू. बरं चल, मी निघते आता. सावकाश जा ग. हो. देवा, माझ्या अक्षूचं आयुष्य मार्गी लागू दे रे. विद्या, हा? अगं अक्षरा गेली का? हो, आत्ताच गेली. इरू, हा आत्ताच गेली बघ अक्षरा मंदिरात. हा ठेव, ठीक आहे. काय? इराचा तुम्हालाही फोन आला होता का? तुम्हाला म्हणजे तुला पण केला होता? हो ना. काय करावं या इराचं? सारखा अक्षराच्या आयुष्यामध्ये लुडबुड करते हो. समजावून सांगितलं ना तरीही ऐकत नाहीये. अहो, एकदा तुम्ही तरी समजावून सांगा ना इराला. बरं, मी बोलतो तिच्याशी. आई, या काय? या या. तू यांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे. आम्ही शपथ घेतो. ठीक आहे, आता म्हण. माझ्या डोक्याला बाशिंग बांधण्याआधी, आमच्या डोक्याला बाशिंग बांधण्याआधी, धर्मानं, कायद्यानं, विधिवत या घरची सून असलेली सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.